अकोल्यात घडली आहे अजब लग्नाची गजब गोष्ट। हा अकोल्याचा प्रतीक आणि त्याची सोबती रेणुका, 4 फुटांचा नवरदेव आणि 3.5 फुटांची नवरी। अकोला जिल्ह्यातील प्रतीक धानुका आणि मध्य प्रदेशातील रेणुका यांचा विवाह सोहळा सिरोंज इथं पार पडला। या आगळ्या वेगळ्या लग्नाची अकोल्यात चांगलीच चर्चा होताना पाहायला मिळते। 4.2 फूट उंचीचा नवरा आणि 3.7 फूट उंचीची नवरी अशी ही गोड जोडी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय आणि त्यांच्या या अनोख्या जोडीची सध्या परिसरात चांगलीच चर्चा रंगलीय। सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचं मैत्रीत रूपांतर झालं आणि प्रेम आणि मग लग्न ठरलं। पुण्याला जॉब करतो, आयसीएसच्या डिरेक्टरला रिलेशनशिप मॅनेजर आहे। माझी उंची 4.2 इंच आहे आणि रेणुकाला भेटल्यावर मला खूप छान वाटलं। आम्ही सोशल मीडिया थ्रू भेटलो। मला वाटलं नव्हतं आमचं लग्न जुळेल वगैरे असं काही, परंतु देवाने बनवलेली जोडी आणि आम्ही आईबाबांनी दिलेलं आम्हाला प्रेम अशामुळे आम्ही जुळलो। मला खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं की मला पण माझ्यासारखी एक बायको भेटली म्हणजे मला समजू शकते आणि आम्ही दोघं आता एक चांगली लाईफ सुरू करू। मैं एक स्कूल में लाइब्रेरियन हूँ, तो को बहुत अच्छा लगा। मिलने के बाद मुझे लगा कि नहीं, मेरे लिए भी कोई बनाया है भगवान ने। अच्छा लगा मुझे मिलके, इनका नेचर बहुत अच्छा था और हम लोग के बीच में बहुत ज़्यादा अंडरस्टैंडिंग है। पहली बार मिलने के बाद ही हम लोगों ने डिसाइड कर लिया था कि हम लोग को शादी करनी है। नवरदेव प्रतीक धानुका हे पुणे येथे आयसीआयसीआय बँकेत रिलेशनशिप मॅनेजर पदावर कार्यरत आहेत, तर नवरी रेणुका या सिरोंज इथल्या शाळेत ग्रंथपाल म्हणजेच लायब्ररियन म्हणून काम करतात। त्यांच्या या गोड आणि आगळ्या वेगळ्या जोडीनं उपस्थितांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं। प्रतीकच्या कुटुंबियांनी लग्नासाठी रेणुकाच्या कुटुंबाकडे मागणी घातली आणि त्यानंतर रेणुकाच्या नातेवाईकांनी मुलगा पसंत आहे असं सांगितलं। पुढं मध्य प्रदेशातील सिरोंज मध्ये दोघांचं लग्न धूमधडाक्यात पार पडलं। या लग्न सोहळ्यात नातेवाईकांसह मित्र परिवारानं मोठी हजेरी लावली होती। अकोल्यात प्रतीक आणि रेणुकाचा रिसेप्शन सोहळा हा आनंददायी वातावरणात पार पडला। यावेळी जोडप्यासोबत सेल्फी काढण्यासाठी अनेकांनी स्टेजवर गर्दी केली होती। खरं तर लग्न म्हणजे 2 जीवांचा सुंदर संगम आणि कधी कधी काही जोड्या अशा जुळतात की त्या पाहतात सगळ्यांच्या ओठावर एकच वाक्य येतं, रब ने बना दी जोडी। या अनोख्या लग्नाविषयी, अजब लग्नाविषयी तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।